कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि शिवसेनेचा स्कार्फ घालत केला शीतल फराकटे यांनी पक्षप्रवेश. शीतल फराकटे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नसल्याने शीतल फराकटे होत्या नाराज. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या गटाने तिकीट नाकारल्यानंतर शीतल फराकटे यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, ज्यांना लोकनेते म्हणून आपण संबोधतो, ते आपले नेते आदरणीय संजयदादा मंडलिक, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या घरानं बरेच वर्ष काम केलं. त्यानंतरचा बराचसा काळ आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर काम केलं. पण ही चक्र जसं गोल असतंय तसं फिरून जसं आपण घरी परततो त्या पद्धतीने परत फिरून आम्ही या घरामध्ये आलो. स्वर्गीय मंडलिक साहेबांना या गोष्टीचा नक्कीच आनंद झाला असेल. जिथं असतील तिथून मला नक्कीच आशीर्वाद देत असतील. आदरणीय संजय दादांचे मी मनापासून आभार मानते की 2-3 दिवस या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांनी मला असं सुद्धा म्हणलं नाही की तू स्वतः ये माझ्या भेटीला आणि मग आपण बोलूया किंवा या सगळ्याची चर्चा करूया. एखाद्याचं मन किती मोठं असावं, तर या सगळ्या 3 दिवसाच्या घडामोडीत आदरणीय दादांनी ते दाखवून दिलं. मी या निमित्तानं सांगू इच्छिते, जिथं होते तिथं 100% प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला आणि आजपासून जिथं असणार आहे तिथं नक्की 100% काम करण्याचा मी प्रयत्न करेन. आपला हा सगळा मंडलिक गट प्रत्येक गावागावामध्ये, वाड्यावस्त्यांच्या मध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या सगळ्या मायमाऊलींना, माझा सगळा बंधू भगिनी, युवक वर्ग या सगळ्यांना एकत्रित घेऊन, आपल्या बरोबर घेऊन त्यांच्या समोर एक विकासात्मक धोरण घेऊन जाण्यासाठी तुम्ही जे वीरेंद्र दादा मला संधी दिली, त्या संधीचं 100% सोनं करेन एवढी मी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.